आई आपलं हे जे प्रोडक्ट आहे, एक मिनिट हा आदित्य. सावित्री, तुझ्या भावाची तब्येत कशी आहे आता? बरी आहे आता. बोल. आई आय वॉज सेइंग हे प्रोडक्ट आपल्या इतर प्रोडक्ट प्रमाणेच पर्यावरणपूरक आहे आणि मुख्य म्हणजे आपले जे बिझनेस स्टँडर्ड्स आहेत त्यात कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. हे प्रोडक्ट कोणालाही परवडू शकतं. मी आर्थिक दृष्ट्या कमजोर घटकांसाठी सुद्धा आपण हे अफोर्डेबल बनवू शकतो. ग्रेट. गुड. सो दिस इज द प्रोडक्ट. आदित्य, हा कसला धागा आहे तुझ्या हातात? अगं हे कोणीतरी गुडलक साठी बांधलं होतं. बिझनेस मध्ये प्रगती व्हावी, शिवाय काही प्रश्न अनुत्तरित राहिले असतील तर ते सुद्धा सुटतील. असे बरेच प्रश्न आता सुटणार आहेत. प्रीतम, काही बोलायचं का तुला? आई मला हे लग्न नाही करायचंय आणि त्या दिशाची तर अजिबात नाही करायचंय. पुन्हा दारू पिऊन आलायस का? प्रीतम तुला कळतंय का तू काय बोलतोस ते? यार मला कळतंय यार. अरे पण तुम्हाला का नाही कळतंय? अरे ओळखा ना यार माझ्या मनातलं. मला नाही करायचं हे लग्न. प्रीतम. आणि आई, मी ना आजपर्यंत तुझं सगळं ऐकलंय, लिटरल सगळं. आणि ह्या पुढेही ऐकेन यार, बट नॉट दिस वन ना. अरे ती दिशा नाहीये चांगली मुलगी. तिला माझ्यात काही इंटरेस्टही नाहीये. तिला फक्त एक किर्लोस्कर स्टेटस, ही प्रॉपर्टी, हे सगळं हवंय तिला यार. कळली तुझी अक्कल. जा आता. हे लग्न होणार म्हणजे होणार. नाही होणार. आणि हा माझा शब्द आहे. ही भाषा झाली का आईशी बोलायची? काका मला माहिती आहे की मी काही मॅनर्स मध्ये वगैरे बोलत नाहीये, पण मी खरं बोलतोय यार. अरे पण एवढा टोकाचा निर्णय का? आवाज जर मी एवढ्या टोकाचं काहीतरी बोलतोय म्हणजे काहीतरी झालंय ना. प्रीतम प्लीज एक जरा थोडा वेळ घे. सावित्री, मला कल्पना होतीच आज ना उद्या तू माझं ऐकणार नाहीस, माझ्याशी या पद्धतीने बोलशील. म्हणून हे प्रॉपर्टीचे पेपर्स तयार करून ठेवले होते. किर्लोस्कर इंडस्ट्रीज मधला तुझा हिस्सा तुझ्या नावावर गेलाय. हे घ्यायचं आणि यापुढे आपलं तोंड कधीही दाखवायचं नाही. गेट आउट. आई प्लीज ऐकून घे. आदित्य, ह्याला इथून बाहेर काढ. याचा आणि आपल्या कुटुंबाचा आता काहीही संबंध नाहीये. बाहेर जायला सांगायला. प्रीतम. दादा दादा प्लीज ऐक तरी यार माझं तू. गेट आउट. दादा दादा हे बघ प्लीज प्लीज. सिक्युरिटी. अरे तू ऐक. सिक्युरिटी. प्रीतम हा काही बोलायचंय का तुला? नाही काय नाही. बरं आई, देवी आई दिशा मॅडमवर एवढा विश्वास ठेवतायत, पण मग दिशा मॅडम अशा का वागत असतील? नाही 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 बरू, तुझ्या ऐकण्या बघण्यामध्ये ना काहीतरी गडबड झाली. देवी आई चुकणार शक्यच नाही. पण मग दिशा मॅडम काय बी कळना झाले मला. माझंच मन मला बोलवत नसेल कशावरून.
कुणाला विचारू का? पण कुणाला विचारणार? आणि मी सांगितलं तर कोण विश्वास ठेवणार आहे माझ्यावर? पारू, हा? काय ग पारू? काय झालंय? समजा ठीक आहे ना? बंगल्यावर काही झालंय का? आईला मॅडम तुला काही बोलल्या का? का परत काही चूक करून बसली तू? बा, तू चिडणार नाही ना माझ्यावर? नाही चिडणार. सांग तू. नक्की? हो ग बाई, सांग. बा, मी ते दिशा मॅडमच्या घरी डबा द्यायला गेले होते. हा. तू माझं पहिलं प्रेम आहेस. तुला मी विसरेन का? फ्रेंड्स म्हणून आपण आयुष्यभर एकत्र राहूया. पर हे समज खरंय? वय बा, बा तू चल माझ्याबरोबर. चल. अगं पर कुठं? कुठं म्हणजे? आपण आत्ताच्या आत्ता जाऊन देवी आईना समजा सांगूया. त्या दिशा मॅडम चांगली मुलगी नाहीये, ते सतावतात प्रीतम सरांना. तू तू चल आधी माझ्याबरोबर. चल. पारू, आता आपण कुठेही जायचं नाही. अरे पण बा, ऐक माझं. तू आतमध्ये चल. हा? तू चल आतमध्ये. बार आहे. चल आतमध्ये. ऐक ना चल बा. आतमध्ये चल. चल ग. बा ऐक ना माझं. चल मी आलो. चल. आपण एकदा बोलू ना. चल. तू माझा ऐक. पण तू ऐक ना माझं. हे मी काय म्हणतो, तुला जे समजलंय ते अजून कुणाला सांगितलंयस तू? नाही, कुणालाच नाही. कसं आहे ना पारू, आपण लहान माणसं आहेत. ह्या मोठ्या माणसांची गणित आपल्याला समजतच नाहीत. आणि जे तुला समजलंय ते तसं असेलच कशावरून? म्हणजे असं आहे की तू स्वच्छ मनानं समज करतेस, पण कोणाला नाही पटणार. हे बघ बा, माझं काय व्हायचंय ना ते होऊ दे, पण दुसरं कुणाचं नुकसान नको व्हायला. अरे खरंच त्या दिशा मॅडम चांगल्या नाहीयेत. त्या फक्त प्रीतम सरांना फसवत नाही तर समद्यांना फसवतात, देवी आईला फसवतायत. अनुभव एवढं समजा आपल्या डोळ्यासमोर घडते ना, आपण शांत बसायचं, बघत राहायचं. नाही म्हणजे आपण बघत बसायचं नाही, पण हा या समजाचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का? नाही ना? मग म्हणून मी म्हणतो की कसं आहे, अहिल्या देवी सर्वज्ञ आहेत, त्यांच्यापासून काही लपत नाही. मग काय करायचं म्हणतोस बा? नाही आता आपण काय करायचं, म्हणजे अहिल्या देवी सगळं व्यवस्थित करतील असा विश्वास ठेवायचा, आणि तू जास्त विचारात पडू नको या गोष्टीच्या. पण बा हे बघ, आता समज शांतीत ठेवायचं, सगळं शांत करायचं. माझी तुला शपथ आहे. बा हा, आणि तू म्हणजे जेवायला वाढायला घे, मी हातपाय तोंड धुवून आलो. बा ऐक ना बा. देवी आईची फसवणूक होत्या ना, मी ते बघत बसायचं. आदित्य, हा कशाला कॉल करतोय मला? हॅलो, हाय आदित्य, बोल ना. सहजच फोन केला असेल ना तू? अगं हो, उद्याच्या मीटिंगसाठी रिमाइंडर कॉल केला होता. अच्छा, मीटिंग. अरे मेमरी चांगली आहे माझी, आहे माझ्या लक्षात. मी येईन उद्या सकाळी, डोंट वरी. ओके, मग उद्या ब्रेकफास्टलाच भेटूया, चालेल? ओके, सी यू. ओके. बाकी कालचा दिवस कसा होता? सॉरी? काल तू आणि प्रीतम भेटला होता ना? सो हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? आय मीन तुझ्या मैत्रिणी भेटल्या होत्या ना?
अच्छा ते होय. दॅट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे खूपच चांगला अनुभव होता माझा. ओके, मग तिकडे पार्टीमध्ये काही विशेष घडलं का? का? असं का विचारतोयस तू? म्हणजे काही घडलं का वगैरे? नाही नाही, सहजच. प्रीतमने काहीच शेअर नाही केलं ना, सो. मग तुला त्याच्या वागण्यात काही फरक जाणवला का? हां, फरक म्हणजे थोडा अपसेट होता आल्यापासून. अरे पण तिथे तर त्याने छान एन्जॉय केलं. माझ्या मैत्रिणी जरा नॉटी आहेत ना, ते थोडंसं चेष्टा मस्करी वगैरे झाली त्यामुळे असेल. अच्छा. आणि आदित्य, प्रीतम ना थोडा इमेच्युअर आहे. यू नो दॅट राईट? बट यू डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ हिम. आफ्टर ऑल ही इज अ व्हेरी स्वीट अँड इनोसेंट गाय. दॅट्स ग्रेट. बरं, बाय द वे, तुला आईने पाठवलेलं स्वीट आवडलं ना? आईने तुझ्यासाठी बदामाचा हलवा पाठवला होता. मला काहीच आयडिया नाही. अरे हो का? म्हणजे मी बाहेर गेले होते ना, मी जस्ट घरी आले. ठीक आहे, नेव्हरदलेस टेक युअर टाइम. उद्या भेटूया. ओके, या, सी यू. बाय. तिच्या बोलण्यावरून तर सगळं नॉर्मलच वाटतंय. प्रीतम का अपसेट होता? बापरे, म्हणजे अहिल्या आंटींनी कोणाला तरी पाठवलं होतं इथे. कोण आहे तिकडे? कोण आलं असेल? जे कोणी आलं असेल त्यांनी मला आणि मिहिरला बघितलं तर नसेल ना? ऐक नाही, बाचं जेवण झालंय, तुला वाढू? नको, तू हा माझ्यासाठी खाऊ आणलाय ना, तोच खातो मी. अगं ताईडे, काय झालं? कसला विचार करते? दे ना माझा खाऊ. नाही, तू हात धुवून घे, तुला जेवायला वाढते. जा म्हणलं ना. माझा खाऊ. अरे देवा, दिशा मॅडमनं हलव्याचा डब्बा दिलाच नाही की मी. हा, आता कोणी विचारलं तर काय सांगू मी? दिशा मॅडमनं समजलं की मला डब्बा घेऊन तिथं पाठवलं होतं तर काय होईल? अरे देवा, काय बी सुचना झालंय मला. काय करू मी? गुजरी उम्र फिर भी लगता है जैसे कल की बात है. बास आता, मुलं आली आहेत लग्नाला आपली, आणि तुझं काय? खरंच ग, बघता बघता मोठी झाली मुलं. हो ना, प्रीतमची बायको तर काही दिवसात लग्न करून येईल सुद्धा. काय झालं श्रीकांत? पहिल्या काल प्रीतमला आपल्याशी काहीतरी बोलायचं होतं असं राहून राहून वाटत होतं मला. म्हणून रात्री त्याच्या रूम मध्ये सुद्धा गेलो होतो मी, पण लवकर झोपला होता तो. आईला मला जरा काळजी वाटते त्याची. तू नको फार विचार करूस. दिशा एकदा लग्न करून घरी आली ना की प्रीतमला शिस्त लावेल. मला ती मुलगी समंजस वाटते अरे, आणि हुशारही आहे. फक्त त्या दोघांच्या साखरपुड्याची आपल्याला गडबड करावी लागेल. सध्या आजच्या मीटिंगवर फोकस करूया का? येस आई, आत येऊ? ये ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आई, आज आपल्या घरी काही फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत. बेसिक. अरे असं अचानक आणि घरी? हो, आय एम सो सॉरी. काल रात्री त्यांचा मेल आला होता. टाइम डिफरन्समुळे मला त्यांना कन्फर्मेशन द्यायचं होतं. सॉरी, मी तुला न विचारता. नो प्रॉब्लेम, ठीक आहे. उलट ते घरी आले तर त्यांचा पाहुणचारही छान करता येईल. थँक्यू सो मच. आणि आई, त्यांना जर आपल्या नवीन बिझनेसचं प्रेझेंटेशन आवडलं तर ते इन्व्हेस्ट करायला तयार आहे. प्रॉबेबली दे माइट बी अ पार्टनर्स. ग्रेट. ग्रेट न्यूज. सगळं व्यवस्थित होईल आणि त्यांच्या पाहुणचारात काहीही कमी पडणार नाही याची स्वतः मी काळजी घे. गुड. ग्रेट.
मी लगेच तयार होऊन येतो. ओके, सी यू. सावित्री आत्या, तुमच्या भावाची तब्येत कशी आहे आता? हो, आता बरी आहे. डॉक्टरांनी सांगितलं आता काळजी करायचं काही कारण नाही. नशीब. वा, हलवा देऊन डबा परत घेऊन पण आलीस. बरं झालं. बरं मला सांग, दिशा मॅडमना हलवा आवडला ना? तुला काय बोलल्या तर नाही ना? नाही दिला मी डबा. हा? पारू, अगं नुसता डबा नेऊन द्यायचा होता. वय पण ते नाही जमलं मला. पारू, अगं काय झालंय? बोल ना बाळा, काही अडचण आहे का? का नाही दिलास डबा? दिशा मॅडम तुला काही बोलल्यात का? ह्या मोठ्या माणसांची गणित आपल्याला समजतच नाही. आणि जे तुला समजलंय ते तसं असेलच कशावरून? आता समज शांतीत ठेवायचं, सगळं शांत करायचं. माझी तुला शपथ आहे. पारू, काय विचारते मी? काहीतरी बोल ना बाळा. अगं मला कसं कळणार आहे तू नाही बोललीस तर? हे बघा, घरी पाहुणे येणार आहेत, त्यासाठी मॅडमने सर्वांना बोलवलंय. काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. हो, येतो. चला. चल. हाय आंटी. असू दे, असू दे, बस. हाय प्रीत, हाऊ आर यू? काल मला खूप मज्जा आली तुझ्यासोबत. खूप एन्जॉय केलं मी. यू मेड माय डे. प्रीत, असं काय करतोस अरे तू? काल तर इतका बोलत होतास, बोलून बोलून थकलास तू. आणि आता मी तुझ्या समोर आहे तर असं शांत शांत काय आहेस? बोल ना माझ्याशी. काही नाही, ओके आहे मी. तू आलीस, बरं वाटलं. नेहमीप्रमाणे आज आपली फॅमिली मीटिंग आहेच, पण आज एक स्पेशल गोष्ट सुद्धा आहे. आज आदित्यचे फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत आपल्याकडे आणि आपल्याला किर्लोस्करांच्या स्टेटसला शोभेल असा त्यांचा पाहुणचार करायचा आहे. वाव आंटी, मी आता प्रेझेंटेशन बघायला आलीच आहे, तर मग ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी मीच घेते. मला ना माहिती आहे, जर आपण एखाद्याला त्यांच्या मनासारखं छान जेवण दिलं ना तर मग ते समाधानी होतात. आजचा मेन्यू मी सांभाळ. मल्टी क्विझिन मेन्यू. प्रीत त्याच्या प्रेझेंटेशनने सगळ्यांना इम्प्रेस करेन आणि मी बाकीचे मॅनेजमेंट सांभाळेन. हे ओके राहील, राईट आंटी? हो, तसंच करूया. पण आधी नाश्ता करून घे. चल. ब्रेकफास्ट ॲक्च्युली आंटी खूप काम पेंडिंग आहे माझं, सो चला लागूया तयारीला. आजचं मी तुम्हाला सगळ्या तयाऱ्या, मेन्यू आणि डेकॉर सगळ्याची लिस्ट पाठवते. ओके? आणि आज मी सांगेन तसंच सगळं मला हवंय. कळलं? ही मुलगी उद्याची अहिल्या होण्याच्या तयारीत आहे. हो. मी नाही होणार का दुसरी अहिल्या? मीच होणार. आई, मी जरा प्रेझेंटेशनचं बघतो. मी पण जात असो. वा दिशा, मस्त. म्हणजे
एका क्षणासाठी मला असं वाटलं की अहिल्यावहिनी स्वतः बोलतायत. सगळं कसं पटपट केलंस नाही. आणि ऐक ना, काल तुझ्या लाडक्या सासूबाईंनी म्हणजेच अहिल्यावहिनींनी तुझ्यासाठी तुझा फेवरेट बदामाचा हलवा पाठवला होता. आवडला का तुला? नाही, तू काहीच बोलली नाहीस ना त्याबद्दल, म्हणून विचारलं. काय झालं? आवडला नाही म्हणजे तू खाल्ला की नाही? सॉरी, पण कोण आलं होतं हलवा घेऊन?